प्रतिज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 60 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण स्टार्ट करतोय रेडॉक्स रिॲक्शन हा पार्ट। रेडॉक्स अभिक्रिया, रेडॉक्स रिॲक्शन। आता याच्यावरती प्रश्न आलेत का? येस आले आहेत। रिसेंटवाला प्रश्न मला आठवतोय की आपल्याला राज्यसेवेला विचारलेला प्रश्न होता, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काही रिॲक्शन्स दिलेल्या होत्या आणि त्या रिॲक्शन्समध्ये त्यांनी विचारलेलं होतं की खालीलपैकी कोणत्या अभिक्रिया या रेडॉक्स रिॲक्शन आहेत असं। ठीक आहे, सो जेवढे ऑप्शन दिलेले होते तेवढे सगळ्याच रिॲक्शन्स ज्या होत्या त्या होत्या रेडॉक्स रिॲक्शन। मग आता नेमकं या रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, ठीक आहे, किंवा या कशा पद्धतीने यांच्यामध्ये प्रोडक्ट कसे तयार होतात यांना आपण रेडॉक्स रिॲक्शन असं का म्हणतो? रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन, हा तर एक बेसिक डिफरन्स सगळ्यांना माहिती आहे बरोबर। जेव्हा आपण रेडॉक्स रिॲक्शन अभ्यासतो तेव्हा आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय म्हणतोय की अशी रासायनिक अभिक्रिया की जिच्यामध्ये रिडक्शनसुद्धा होतंय त्याच वेळी सायमल्टेनियसली ऑक्सिडेशनसुद्धा होतंय, त्याच वेळी सायमल्टेनियसली ऑक्सिडेशनसुद्धा होतंय आणि अशा अभिक्रियेला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो। म्हणजेच एका वेळी होणारं रिडक्शन आणि त्याच वेळी सायमल्टेनियसली ऑक्सिडेशनसुद्धा होतंय अशा रिॲक्शनला आपण म्हणतोय रेडॉक्स रिॲक्शन। हा बेसिक मुद्दा क्लिअर। नंतर अजून आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे दुसरा पॉईंट असं म्हणतो की आपण ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, transfer of electron from one atom to another, म्हणजे आपण इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर करतोय एका अणूकडून दुसऱ्या अणूकडे। ही सुद्धा जी प्रोसेस आहे ती सुद्धा कशामध्ये इन्व्हॉल्व असते? या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व असते। मग अशा अनेक रिॲक्शन्स आहेत की जिकडे आपण इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर करतो। आपण केमिकल रिॲक्शन्समध्ये तो पार्ट पाहणारच आहोत, पण त्या प्रत्येक अभिक्रियेला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो का? नाही। मग इकडे एक बेसिक डिफरन्स अजून येतो कोणता, की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर जो आहे, ऑक्सिडेशन नंबर एकतर वाढतोय आणि दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय। असं सगळं ज्या रिॲक्शनमध्ये होतं त्या रिॲक्शनला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन। रेडॉक्स RED, रेड फॉर रिडक्शन, OX म्हणजे ऑक्सिडेशन, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन। पण एकाच वेळी इकडे जर का एखादा ऑक्सिडाइज होतोय त्याच वेळी त्याच अभिक्रियेतला दुसरा त्यावेळी त्याचं रिडक्शन सुरू असणार आहे। ऑक्सिडेशन पण इकडे सुरू आहे, त्याच वेळी इकडे रिडक्शन सुद्धा सुरू आहे। अशा अभिक्रियेला आपण म्हणतोय रेडॉक्स रिॲक्शन। मग आता रेडॉक्स रिॲक्शनमध्ये दोन टर्म्स पाहायच्या असतात आपल्याला। कोणत्या दोन टर्म्स? एक आहे रिडक्शन, दुसरी आहे ऑक्सिडेशन। एक आहे रिडक्शन, दुसरी आहे ऑक्सिडेशन। रिडक्शनमध्ये काय होतं, आपण इथे काय म्हणतोय हे तर क्लिअर झालं। दोन घेतल्या इथे आपण, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होईल। आता इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर कसं होतं ते पण आपण बघूयात, पुढे जाऊन इन डिटेल ते डिस्कस करूयात। ऑक्सिडेशन नंबर वाढतो। ऑक्सिडेशन नंबर कोणाचा वाढेल? ऑक्सिडेशनमध्ये काय होतं? ऑक्सिडेशन नंबर इनक्रीजेस, ऑक्सिडेशन नंबर इनक्रीजेस। रिडक्शनमध्ये काय होतं? ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस, ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय। रिडक्शनमध्ये ऑक्सिडेशन नंबर वाढतोय। एक्झाम्पलच्या थ्रू समजून घेऊयात। समजा एखादा X हे एलिमेंट आहे, X हे एलिमेंट आहे, याचं काय झालं? रिडक्शन झालं, याचं रिडक्शन झालं। मग या एलिमेंटचं रिडक्शन झालं, मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय, मग याचा ऑक्सिडेशन नंबर काय होतोय? कमी होतोय। मग इलेक्ट्रॉन हा दुसऱ्याकडून घेणार आहे, म्हणजे याच्याकडे निगेटिव्ह चार्ज वाढतोय। निगेटिव्ह व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी ती कमी असते, नाही का? मग याच्याकडेचा चार्ज जो आहे तो जर का 5 आहे आधी, तर तो काय होतोय? 4 होतोय। कोणामध्ये होतोय? हे रिडक्शनमध्ये होतोय। ठीक आहे। ऑक्सिडेशनमध्ये काय होईल? याच्याकडे जर का +5 चार्ज आहे तर तो होतोय +10 एवढा।
येते लक्षात? मग इकडे ऑक्सिडेशन नंबर काय होतोय? वाढतोय. इलेक्ट्रॉन हा काय करतोय? देतोय, दुसऱ्याला देतोय, म्हणून याच्याकडचा पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय. क्लिअर हा मुद्दा? ठीक आहे. पुढे बघूयात आपण हा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे नेमकं काय. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे एखाद्या इलिमेंटवरती किंवा एखाद्या ॲटमवरती असलेला जो टोटल नेट चार्ज असतो तो म्हणजे ऑक्सिडेशन नंबर. आणि ऑक्सिडेशन स्टेट हा सुद्धा दुसरा मुद्दा येतो. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे सेपरेट चार्जेस, प्रत्येक इलिमेंटवरचे वेगळे वेगळे चार्जेस. आणि ऑक्सिडेशन नंबरमध्ये आपण टोटल जो चार्ज असतो ना तो टोटल चार्ज आपण काउंट करतो. ठीक आहे. आता मग इथे जे काही होतंय ना याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय, याचा ऑक्सिडेशन नंबर वाढतोय. हे प्रत्येक बाबतीत आता इथे हा इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतोय म्हणून याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय. ठीक आहे. मग ट्रान्सफर होतं इलेक्ट्रॉनचं, मग एक इलेक्ट्रॉन घेणार आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन देणार आहे. मग जो घेणारा आहे ना त्याचं रिडक्शन होतं. काय म्हणाले मी? हा काय करतोय? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतोय. रिडक्टंट जो आहे, ठीक आहे, तो काय करतोय? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतोय. मग आपोआप त्याचा चार्ज काय होतोय? कमी होतोय, चार्ज निगेटिव्हमध्ये जातोय. हा इलेक्ट्रॉन काय करतोय? डोनेट करतोय, म्हणजे याचा चार्ज आपोआप काय होतोय? वाढतोय. मग हा जो कमी होणारा चार्ज आहे आणि हा जो वाढणारा चार्ज आहे हा आपण दोन थेअरीजमध्ये एक्सप्लेन करतो. ठीक आहे. पहिलं म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक थेरी आहे आणि दुसरी थेरी आहे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक थेरी. मग आता इलेक्ट्रॉनिक थेरी आपण पहिल्यांदा डिस्कस करूयात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिककडे जाऊयात. अजून एक मुद्दा सांगायचा राहिला तुम्हाला, आपण तो पुढे डिस्कस करूच. इथे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट, इथे डोनेट करतोय आहे, बरोबर. त्याच्यामुळे ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तयार होतीये. पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी तयार होतीये ती प्रत्येक वेळी प्रत्येक इलिमेंटमध्ये किंवा प्रत्येक रिॲक्शनमध्ये प्रत्येक अभिक्रियेमध्ये ती फक्त इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे असेल का? नाही. कधी कधी ऑक्सिजन सुद्धा कमी केला जातो एखाद्या इलिमेंटमधून, कधी कधी हायड्रोजन सुद्धा कमी केला जातो, कधी कधी ऑक्सिजन ॲड केला जातो, कधी कधी हायड्रोजन ॲड केला जातो. अशा वेळेस सुद्धा काय होते? रेडॉक्स रिॲक्शन होते. आपण ते आता पुढे डिस्कस करूयात. सगळ्यात पहिल्यांदा याची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे म्हणजे हा जो चार्ज कमी जास्त होत होता तो आपण इलेक्ट्रॉनिक थेअरीच्या साहाय्याने स्टडी करूयात. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक थेअरीच्या मदतीने. इलेक्ट्रॉनिक थेअरी म्हणजे याच्यात काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत का? येस, इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे हे कशाशी रिलेटेड असेल? हे रिलेटेड असतं, इलेक्ट्रॉन्सशी रिलेटेड असतं. मग ही इलेक्ट्रॉनिक थेअरी आपल्याला आपल्या दोन्ही कन्सेप्टमध्ये पाहायचे. पहिली कोणती आहे? आपली रिडक्शन ही प्रोसेस आहे आणि दुसरी प्रोसेस आहे आपली ऑक्सिडेशनची. दुसरी प्रोसेस आहे आपली ऑक्सिडेशनची. मग रिडक्शनमध्ये काय होतं? सगळ्यात पहिला मुद्दा, रिडक्शनमध्ये काय होतं? फॉर एक्झाम्पल जर का आपल्याकडे Zn+2 हे इलिमेंट आहे, आपल्याकडे Zn+2 Cu+2 कोणतेही घेऊ शकतो. आत्ता आपण घेऊयात Zn+2. ठीक आहे. या Zn+2चं काय झालं? रिडक्शन झालं. काय झालं? रिडक्शन झालं. रिडक्शन झालं म्हणजे याने इलेक्ट्रॉन स्वीकारले आहे, बरोबर. इलेक्ट्रॉन स्वीकारले, मग याच्याकडचा हा जो पॉझिटिव्ह चार्ज होता तो कमी झाला आहे, बरोबर. याने 2 इलेक्ट्रॉन स्वीकारले म्हणजे Zn झालं का फक्त? हा +2 चार्ज काय झाला? कमी झाला. +2 -2 2 इलेक्ट्रॉन स्वीकारल्यानंतर झाला म्हणजे हा काय झाला? न्यूट्रल झाला. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय झाली? कमी झाली आहे, बरोबर. म्हणजे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली आहे, बरोबर. म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. काय झाला? ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. इथे मी म्हणाले की ऑक्सिडेशनमध्ये काय होतंय? ऑक्सिडेशन नंबर वाढतोय. इथे काय होणार आहे? ऑक्सिडेशन नंबर वाढणार आहे. ऑक्सिडेशन नंबर केव्हा वाढेल? जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट केले जातील, इलेक्ट्रॉन डोनेट केले जातील तेव्हा याचा ऑक्सिडेशन नंबर काय होणार आहे? वाढणार आहे. नंतर आपण बघूयात एका एक्झाम्पल्सच्या थ्रू. आपण थोडक्यात असं म्हणू शकतो का की रिडक्शन म्हणजे काय आहे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, स्वीकारतायत इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. आणि रिडक्शन किंवा आपण ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हणू शकतो? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन.
ऑक्सिडेशन म्हणजे आपण काय म्हणू शकतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इथले हे दोन्ही मुद्दे क्लिअर का, इथले हे दोन्ही मुद्दे क्लिअर का. ही झाली इलेक्ट्रॉनिक थेरी. ती फक्त कशाशी रिलेटेड होती, इलेक्ट्रॉनशी रिलेटेड होती. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन गमावणं म्हणजे काय, ऑक्सिडेशन. ऑक्सिजन गमावणं नाही, इलेक्ट्रॉन गमावणं म्हणजे ऑक्सिडेशन. इलेक्ट्रॉन स्वीकारणं म्हणजे काय झालं, रिडक्शन. मग ही जी टर्म आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे फक्त इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीतली, की ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर फक्त सगळ्या प्रकारच्या इलिमेंटना लागू सारख्या प्रकारे होतं का, नाही. काही जे ऑर्गॅनिक एलिमेंट आहे ते त्यांना लागू होते ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक थेरी, त्यांना लागू होते ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक थेरी. म्हणजेच हे वालं जे काही ऑक्सिडेशन रिडक्शन आहे इलेक्ट्रॉनच्या बाबतीतलं, ते प्रत्येक एलिमेंटला तसंच लागू व्हावं हे काही गरजेचं नाही आहे. ठीक आहे. मग अशी दुसरी केस आहे की जिकडे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, काही ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक एलिमेंट असतात, तिकडे हे वेगळ्या पद्धतीने लागू होतं. ठीक आहे. मग ते वेगळ्या पद्धतीने लागू होतं. मग कोणत्या प्रकारे, बघा, रिडक्शन आणि दुसरं आहे ऑक्सिडेशन. रिडक्शन आहे आणि ऑक्सिडेशन आहे, यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे. इकडे होणारं ऑक्सिडेशन आणि इकडे होणारं रिडक्शन ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या बाबतीत, इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या बाबतीत, कोणाच्याही बाबतीत असेल ती. ठीक आहे. आपण इकडे रिडक्शन म्हणजे काय म्हणू शकतो, रिडक्शन होत आहे म्हणजेच ॲडिशन ऑफ हायड्रोजन असं पण म्हणू शकतो आपण, किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन असं पण म्हणू शकतो. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. अजून ऑक्सिडेशन रिडक्शनची डेफिनेशन आपण कशी करतो, की ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं काय किंवा रिडक्शन म्हणजे नेमकं काय, ते झालं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बाबतीत आपण कसं करू शकतो. जे काही ऑक्सिडेशन असतं त्या ऑक्सिडेशनला आपण असं पण म्हणू शकतो ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ठीक आहे. इकडे आपण काय म्हणू शकतो, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. रिडक्शनमध्ये आपण म्हणू शकतो रिडक्शन ऑफ किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. अजून आपण असं म्हणू शकतो गेन ऑफ इलेक्ट्रॉन स्पीशीज. इकडे आपण काय म्हणू शकतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन स्पीशीज. क्लिअर हे मुद्दे एवढे इथपर्यंत, की ऑक्सिडेशन काय आहे, रिडक्शन काय आहे, ऑक्सिडेशन काय आहे, रिडक्शन काय आहे, एवढे मुद्दे क्लिअर का. जर का आपल्याला एखाद्या रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये अभ्यासायचं झालं की ऑक्सिडेशन म्हणजे काय आहे किंवा रिडक्शन म्हणजे काय, बघूयात. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन पहिला मुद्दा, पहिली रिॲक्शन. काय करूयात, आपल्याकडे आहे कार्बन. काय म्हणतो आपण, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन आपण ॲड करणार आहे. म्हणजे कार्बनमध्ये आपण ऑक्सिजन ॲड केलं. ऑक्सिजन नेहमी O2च्या फॉर्ममध्ये असतो. काय झालं, CO2 तयार झाला. म्हणजे हे काय, याचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. इतर कोणतंही एलिमेंट घ्या, दुसरं एलिमेंट घेतलं, सल्फर घेतलं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ॲड केला, O4, काय झालं, SO4 झालं. SO2 पण म्हणूयात, SO2 आपण जस्ट एक हे करतो, हे असं कन्सिडर करतो की अशा पद्धतीने आपण केलं आहे. आपल्याला ऑक्सिजन ॲड करायचं आहे. आपल्याकडे झिंक आहे, झिंकमध्ये आपण ऑक्सिजन ॲड केला, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, काय झालं, ZnO झालं आहे, बरोबर. अजून काय आहे दुसरं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आता आपल्याला हायड्रोजन रिमूव्ह करायचं आहे. कोणती रिॲक्शन आपण घेऊ शकतो, बघा, एक अजून रिॲक्शन आपण घेऊ शकतो, 2H2S प्लस काय करायचं, O2 करायचं. काय मिळेल आपल्याला,
सल्फर मिळते, सल्फरचे 2 मॉलिक्युल्स मिळतात प्लस ट्वाइस H2O. ठीक आहे, वॉटर मॉलिक्यूल. आता बघा हां, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, या सबस्टन्समधून आपण हायड्रोजनला काढलं का? येस काढलं. आणि इकडे आपण ऑक्सिजनला पण ॲड केलं का? येस ॲड केलं. मग ऑक्सिजनचं ॲडिशन आणि हायड्रोजनचं रिमूव्हल म्हणजे कोणती रिॲक्शन आहे? आपली ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. ठीक आहे, रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय होतंय? रिडक्शन रिॲक्शन, एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण. रिडक्शन रिॲक्शनमध्ये आपण काय करतो? ॲडिशन ऑफ काय म्हणतोय? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. आता ॲडिशन ऑफ हायड्रोजनमध्ये कोणत्याही सबस्टन्समध्ये आपण हायड्रोजन ॲड करतोय, ती झाली रिडक्शन रिॲक्शन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजनसाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर ट्वाइस Fe2O3 प्लस आपण केले 3 कार्बन, आपल्याला काय रिॲक्शन मिळाली? याच्यामधून आपल्याला हायड्रोजन रिमूव्ह करायचे. काय मिळेल आपल्याला? Fe वेगळं झालं, CO2चे किती मॉलिक्युल्स तयार होतील ते आपल्याला काय करायचे? बॅलन्स करायचे. असे Feचे 4 मॉलिक्युल तयार होतात आणि CO2चे 3 मॉलिक्युल्स तयार होतात. अशा पद्धतीने काय झालं? इथून आपण ऑक्सिजनला रिमूव्ह केलंय, Fe पासून ऑक्सिजनला आपण बाजूला काढले. ही काय झाली? रिडक्शन रिॲक्शन झाली. आता दोघांना एकत्र करून बघूयात एका वेगळ्या एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये. ऑक्सिडेशन रिडक्शन कळालं म्हणजे काय काय कशा कशा पद्धतीने होतं ते. एक एक्झाम्पल घेऊयात आपण. आपल्याकडे आहे Zn+2 प्लस Cu, हे कंपाऊंड आहे. पुढे गेलं, एकमेकांशी रिॲक्ट केलं, तयार झालं फक्त काय? Zn प्लस काय तयार झालं? Cu+2 प्लस काय तयार झालं? Cu+2. आपण फक्त जस्ट एक एक्झाम्पल घेतलं. बघूयात इलेक्ट्रॉनच्या बाबतीतला आधी अभ्यासून बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे काय होतं? +2 चार्ज होता, तो कमी झाला. आणि काय झाला? याचा चार्ज कमी झाला. चार्ज कमी झाला म्हणजे याचं काय झालं? ऑक्सिडेशन नंबर, चार्ज, टोटल चार्ज कमी झाला. टोटल चार्ज म्हणजे काय आहे? ऑक्सिडेशन नंबर आहे. ऑक्सिडेशन नंबर +2 होता, इथे झाला 0 म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय म्हणजे काय होतंय? रिडक्शन. काय होतंय? रिडक्शन होतंय. इथे काय आहे? Cu आणि इथे Cu+2, Cu2 पॉझिटिव्ह, Cu+2. Cuचा चार्ज इथे कमी होता, 0 होता, इथे झाला +2 म्हणजे चार्ज, टोटल चार्ज म्हणजे काय? ऑक्सिडेशन नंबर. इथे होता 0, इथे झाला 2. ऑक्सिडेशन नंबर काय झाला? वाढला. ऑक्सिडेशन नंबर वाढला म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन झालं. आता या रिॲक्शनमध्ये ही एकच रिॲक्शन आहे नाही का? ही जी रिॲक्शन आहे ती एकच रिॲक्शन आहे. Zn वाली ही सगळी रिॲक्शन जी आहे ती एकच रिॲक्शन आहे. मग या रिॲक्शनला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. कसं रे? रेडॉक्स रिॲक्शन आहे. क्लिअर इथंपर्यंत? ही रिॲक्शन झाली रेडॉक्स रिॲक्शन. आता बघा इथे काय झालंय? पहिला मुद्दा, एकाचा ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. कोण कारणीभूत आहे याच्यासाठी? याच्यासाठी कारणीभूत कोण आहे? कशामुळे कमी झाला ऑक्सिडेशन नंबर आहे? बरोबर, दुसरं, एकाचा दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढला. कसं काय वाढला? काहीतरी रिझन तर असणार आहे, कन्फर्म आहे. बरोबर. मग आता व्यवस्थित लक्ष द्या. हा जो Cu आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय झालाय? वाढलाय. त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढलाय म्हणजे ऑक्सिडेशन नंबर वाढलाय आहे. बरोबर. म्हणजे हा काय म्हणून काम करतो? Cu जो आहे, Cuचा ऑक्सिडेशन नंबर वाढलाय म्हणजे Cu हा काय म्हणून काम करणार आहे? एक रिड्यूसिंग एजंट म्हणून काम करणार आहे. Cu काम करतो रिड्यूसिंग एजंट म्हणून. रिड्यूसिंग एजंट की जो काय करतोय या Zn+ला प्लस बाबतीत रिड्यूसिंग एजंट म्हणून काम केलं, त्यांनी त्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी केला आहे. ठीक. आणि हा जो Zn+2 आहे, ज्याचा कमी झाला तो काम करतो
ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. तो काम करतो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. मग आपल्या रिॲक्शनमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, ज्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय, ज्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय तो दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो, तो दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो, म्हणजे तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. एजंट म्हणजे काय आहे, तो असे कोणतेही नाही का, आपण फॉर एक्झाम्पल आपण स्वतः एखादा मार्केटिंग एजंट आपण आहे, तर आपण आपलं स्वतःचं प्रोडक्ट आपल्यालाच सेल नाही ना करणार, आपण ते दुसऱ्यांना करणार. सेम हा जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो स्वतः ऑक्सिडाइज नाही होणार, तो दुसऱ्याला ऑक्सिडाइज करणार. आणि ऑक्सिडाइज करणं म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढवणं. मग ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढलाय की नाही त्याला ऑक्सिडाइज केलं. कोणी केलं? ज्याचा कमी झालाय त्यांनी केलं. मग आपल्या इथे रिॲक्शनमध्ये ऑक्सिडायझिंग नंबर Znचा +2 होता, तो कमी झाला 0, म्हणजे आपल्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? Zn हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे बरोबर. आणि ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढलाय, कोणाचा वाढलाय? Cuचा वाढलाय. Cu हा काय झाला? रिड्युसिंग एजंट झाला. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय? जो दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी करेल, जो दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी करेल आहे बरोबर. मग एजंट स्वतः तर नाही करणार, मग तो दुसऱ्याचा करतो. मग कोणाचा कमी केला त्यांनी? Znचा कमी केला. डिफरन्स पाहायचा, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. रिॲक्शन होती आपली Zn, काय म्हणालो होतो? Zn +2 होतं, प्लस काय होतं? Cu. याचं झालं Zn आणि Cu +2. दोघांना कारण कोण होतं कमी जास्त होण्यामागे? पहिलं होतं ऑक्सिडायझिंग एजंट आणि दुसरा होता रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट आपण कोणाला म्हणायचं? ऑक्सिडायझिंग एजंट आर दोज कंपाउंड, अशी संयुगे, दोज कंपाउंड और दोज ॲटम which can oxidizes another atom which can oxidizes another atom, की जे दुसऱ्या ॲटमला ऑक्सिडाइज करू शकतात त्यांना आपण म्हणतो ऑक्सिडायझिंग एजंट. रिड्युसिंग एजंट असं कोणाला म्हणायचं? दोज कंपाउंड which can reduces oxidation number or which can reduces oxidation number of another atom. दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी करेल, दुसऱ्याकडे ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट, ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून काम करेल, त्याच्यावरचा चार्ज कमी करण्यामध्ये आणि स्वतःचा चार्ज वाढवण्यामध्ये. स्वतः ऑक्सिडाइज होतो आणि दुसऱ्याला रिड्यूस करतो. आहे क्लिअर? यांना आपण म्हणतो ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट. रेडॉक्स रिॲक्शन क्लिअर का इथंपर्यंत? पुढे आपण याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स इन डिटेल पाहणारच आहोत, पण त्याच्या आधी हे दोन मुद्दे क्लिअर झाले का? कोणते? ऑक्सिडायझिंग एजंट काय आहे, रिडक्शन काय आहे, ऑक्सिडेशन काय आहे. क्लिअर? आता याच्यासाठी पुढच्या रिॲक्शन्स पाहण्याआधी आपण ना 3 रूल्स बघूयात. कोणते 3 रूल्स आहेत? रूल्स ऑफ calculation of oxidation number. रूल्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर. याच्या ना 3 केसेसमध्ये आपल्याला हा रूल अभ्यासायचा असतो. ठीक आहे, 3 कंडिशन्समध्ये हा रूल आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यातली पहिली सगळ्यात कंडिशन आहे बघा, कोव्हॅलंट बॉन्ड. सगळ्यात पहिली कंडिशन आहे कोव्हॅलंट बॉन्ड. दुसरा जो बॉन्ड आहे तो आहे कोऑर्डिनेट बॉन्ड. दुसरा जो आहे तो आहे कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि तिसरी कंडिशन जी आहे ती आहे कोणती असणार आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तिसरी जी कंडिशन आहे ती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता कोव्हॅलंट बॉन्ड जो असतो ना तो नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण
ऑक्सिडेशन नंबरसाठी कॅल्क्युलेशन करतोय ना, जेव्हा आपण ऑक्सिडेशन नंबरसाठी कॅल्क्युलेशन करतोय तेव्हा असणारा जो कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहे किंवा जो सहसंयोज बंध असतो. आता कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, इथून सुरुवात होते. आपलं केमिकल रिॲक्शन पार्ट नाही झालेला आहे, बॉन्डिंग नाही झालेला आहे, कव्हर करणार आहोत आपण ते, डोंट वरी. आत्ता इथे फक्त एवढं समजून घ्या की कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे आपण म्हणतो सहसंयोज बंध आहे, ठीक, की यांच्यामध्ये फक्त काय होतं, शेअरिंग होतं इलेक्ट्रॉन्सचं किंवा इलेक्ट्रॉन्सचं, आउटर मोस्ट शेलमधल्या इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं, वाटून घेतात. फॉर एक्झाम्पल हे कोणामध्ये होतं, जे होमो ॲटॉमिक इलिमेंटमध्ये, ठीक आहे. कोऑर्डिनेट बॉन्ड कोणामध्ये असतो, हेटेरो ॲटॉमिक इलिमेंट्समध्ये. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा कशी असणार आहे, एकतर काही बाबतीत जी असते ना ती याच्यामध्ये सुद्धा पुन्हा कंडिशन्स येतात आपल्याला, नाही का. होमो ॲटॉमिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते, काही जी असते ती हेट्रो ॲटॉमिकमध्ये पाहायला मिळते. म्हणजे काही मोलिक्युल्सची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असू शकते, काहींची कमी असू शकते. आपण ते पुढे डिस्कस करू, ठीक आहे. इकडे आता बघा, आधी कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये काय होतंय, शेअरिंग होतंय. शेअरिंग कोणामध्ये होतंय, होमो ॲटॉमिक इलिमेंटमध्ये होतंय, ठीक आहे. होमो ॲटॉमिक इलिमेंट म्हणजे आपण घेतलं ए हे आहे, दुसरं पण कोणतं असणार आहे, ए हेच असणार आहे, ठीक आहे. अजून दुसरा काय कंडिशन असू शकते, ए डबल बॉन्ड ए आहे, बरोबर. डबल बॉन्ड केव्हा तयार होईल, दोन इलेक्ट्रॉन शेअर करतायत तेव्हा आहे, बरोबर. हा एक करतोय, हा एक करतोय, हा एक आणि हा एक, अशा वेळी, ठीक आहे. अजून कोणती कंडिशन होईल, ए ट्रिपल बॉन्ड ए, म्हणजे तिन्ही ॲटम सारखे आहेत का. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सिंगल बॉन्ड हायड्रोजन. दुसरं उदाहरण घेतलं आपण ऑक्सिजन. तिसरं घेतलं नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आहे, असं कन्सिडर करतोय. आता इथे असेलच असं नाही, आपण जस्ट ते एक्झाम्पल घेतलेले आहेत, ठीक आहे. आता इथे हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, होमो ॲटॉमिक आहेत, म्हणजे ते काय करतात, एकच ॲटम शेअर करतात आहे, बरोबर. ही झाली पहिली कंडिशन ऑक्सिडेशन नंबर काउंट करण्याची आहे, पहिला रूल. ऐदर ते मुद्दा क्लिअर इथंपर्यंत की आपण कोव्हॅलेंट बॉन्डमधलं शेअरिंग बघितलं. कोव्हॅलेंट बॉन्डमधली पहिली कंडिशन कोणामध्ये शेअरिंग होत आहे, होमो ॲटॉमिक इलिमेंटमध्ये आहे, बरोबर. होमो ॲटॉमिक म्हणजे एक सारख्या इलिमेंटमध्ये दोन्ही इलिमेंट किंवा दोन्ही ॲटम जे आहेत ते एकाच मूलद्रव्याचे आहेत, हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन. यांच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय की यांच्यामध्ये चार्ज जो असतो तो चार्ज असतो 0 आहे, बरोबर. आणि शेअरिंग कसं असतं, इलेक्ट्रॉन्सचं सेम शेअरिंग असतं. इलेक्ट्रॉनचं शेअरिंग कसं असतं, सेम शेअरिंग असतं, ठीक आहे. दुसरा प्रकार आहे आपला कोऑर्डिनेट बॉन्ड. नाही, एक मिनिट, कोऑर्डिनेट बॉन्ड ही आपली पुढची कंडिशन आहे. दुसरं कोव्हॅलेंट बॉन्डमधला दुसरा प्रकार, पहिला झाला होमो ॲटॉमिक आणि दुसरा आहे हेट्रो ॲटॉमिक, जो कोव्हॅलेंटमधलाच आहे, आता हेट्रोचा अर्थ काय होतो, डिफरंट, म्हणजे ॲटॉमिक, डिफरंट ॲटम्स इथे असणार आहेत, ठीक आहे. एक्झाम्पल बघूयात आपण. डिफरंट ॲटम म्हणजे काय होतंय, एक तर ए असेल आणि दुसरा कोणता असेल, बी असेल आहे, बरोबर. किंवा पहिला बी आहे, दुसरा ए आहे, दोघांमध्ये शेअरिंग होतंय, ठीक आहे. मग शेअरिंग कशा पद्धतीने असेल बघा, एक तर ए शेअर करतोय बीला एक इलेक्ट्रॉन शेअर केला, एक इलेक्ट्रॉन वाटून घेतला, एक बॉन्ड तयार होतो, एकेरी बंध सिंगल बॉन्ड तयार होतो. दोन इलेक्ट्रॉन शेअर केले, डबल बॉन्ड तयार होतो, दुहेरी बंध तयार होतो. 3 इलेक्ट्रॉन शेअर केले, तिहेरी बंध तयार होतो आहे. क्लिअर इथंपर्यंत, ठीक आहे. आता इकडे यांच्यामध्ये चार्जेस जे असतात ना, हा एक इलेक्ट्रॉन शेअर करतोय, हा एक इलेक्ट्रॉन स्वीकारतोय आहे, बरोबर. मग इकडे काय होतं, याच्यावरती +1 चार्ज तयार होतो, याच्यावरती -1 तयार होतो. 2 इलेक्ट्रॉन केले तर याच्यावर +2 तयार होतो, याच्यावर -2 तयार होतो आहे, बरोबर. इकडे 3 शेअर केले तर याच्यावर +3 तयार झाला, याच्यावर -3 तयार झाला. ज्यांच्याकडे निगेटिव्हवाले कंपाऊंड आहे तर त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते
त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. प्लस चार्जेस यांच्यावरती कसे आहेत, चार्जेस डिफरंट आहेत, अपोजिट चार्जेस आहेत, पण शेअरिंग सेम असतं का यांच्यामध्ये, यांच्याकडे शेअरिंग सेम नसतं, यांच्याकडे शेअरिंग सेम नसतं. असं पण असू शकतं की एकच इलेक्ट्रॉन शेअर करतोय, म्हणजे हा जो आहे ना तोच फक्त याला शेअर करतोय, हा इकडे शेअर करत नाहीये. जसं की इथे मी तुम्हाला हायड्रोजनला 2 तयार होण्यासाठी दुसऱ्यासोबत जेव्हा हायड्रोजन करेल तेव्हा दोघे एक एक शेअर करतायत, पण इकडे सुद्धा तीच कंडिशन लागू होईल काही गरजेचं नाहीये. ठीक आहे, असं पण असू शकतो फक्त एच याच्यासोबत शेअर करतोय, हा नाही करत आहे. ठीक, अशा पद्धतीने सुद्धा हे होऊ शकतं हेटेरो ॲटॉमिक एलिमेंटमध्ये. ठीक आहे, नंतरची कंडिशन आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण पाहिली. ठीक आहे, की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त असणार आहे, ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्जेस जास्त आहेत त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑब्व्हियसली काय असते, जास्त असते. पण सगळ्या इलिमेंटमध्ये सगळ्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी असते का, नाही. इलिमेंट टू इलिमेंट प्रत्येकाची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते ती काय असते, डिफरंट असते. काही बाबतीत काही इलिमेंट्सची म्हटलं जातं की यांची सारखी आहे, पण अगदी पॉईंटमध्ये का होईना, डेसिमल्समध्ये का होईना, पण त्यांच्यामध्ये थोडा तरी डिफरन्स असतो. सगळ्याच कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इलिमेंट्सची कोणत्याच सारखी नसते. नंतरचं आहे आपलं कोऑर्डिनेट बॉन्ड. नंतरची कंडिशन आहे आपली कोऑर्डिनेट बॉन्ड. आता कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे काय नेमकं, कोऑर्डिनेट बॉन्ड हा कोव्हॅलेंट बॉन्डचाच एक प्रकार असतो. ठीक आहे, कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये काय होते, शेअरिंग होते, पण शेअरिंग दोन्ही ॲटम, एक इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन शेअर करतायत एकमेकांसोबत. कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये तसं होत नाही, शेअरिंग असतं पण कोणता तरी एकच ॲटम शेअर करतोय, म्हणजे डिफरंट ॲटम तर असणारच आहेत, 2 वेगळे एलिमेंट तर असणारच आहेत, पण शेअर कोणीतरी एकच करतोय, म्हणजे हाच एक इलेक्ट्रॉन शेअर करेल. किंवा इकडे जर ए बी आहे तर हा एच 2 इलेक्ट्रॉन शेअर करतोय, किंवा इकडे ए बी आहे तर हा एच 3 इलेक्ट्रॉन शेअर करतोय. अशा पद्धतीने होतं. ठीक आहे, मग यांच्यावर तयार होणारे चार्जेस सुद्धा वेगळे असतील. हा इलेक्ट्रॉन शेअर करतोय, हा फक्त स्वतःचे शेअर नाही करत आहे बरोबर, म्हणजे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार आहे. इकडे 3 कंडिशन्स तयार होतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बाबतीत. सगळ्यात पहिली कंडिशन कोणती आहे बघा, सगळ्यात पहिली कंडिशन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ B इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ A. पहिली कंडिशन झाली की A ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल किंवा B ची कमी असेल. दुसरी कंडिशन अशी असू शकते की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ A इज इक्वल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ B. पण असं आपण म्हणालो ना की असं कोणत्या बाबतीत सहसा होत नाही. ठीक आहे, की दोन्ही एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, सारखी आहे. पण असं होऊ पण शकतं किंवा जेव्हा ॲटम्स इथे डिफरंट आपण घेतलेत ना, हे ए घेतलंय, हे बी घेतलंय, जर का ॲटम्स सारखेच असतील ना आणि त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होत असेल, ॲटम सारखेच आहेत, सारख्याच एलिमेंटचे ॲटम आहेत, म्हणजे हायड्रोजन आहे किंवा ऑक्सिजन आहे, तर मात्र यांच्यामध्ये ही कंडिशन फॉलो होऊ शकते की जेव्हा मात्र इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते, सारखी असते, म्हणजे 0 चार्ज तयार होतो, दोघे एकमेकांचा चार्ज कॅन्सल आउट करतात. ठीक आहे, आता बघा बीची जास्त होती, दोघांची सारखी होती. आता काय तिसरी कंडिशन असेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ A इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ B. हा अशा पद्धतीने यांच्यामध्ये काय होतो, डिफरन्स पडतो. जेव्हा A ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते B पेक्षा, ठीक आहे, तेव्हा सुद्धा इकडे चार्जेस कसे तयार होतात, A वरती +2 चार्ज तयार झाला, B वरती -2 चार्ज तयार झाला, दोघे एकमेकांच्या चार्जेसना कॅन्सल आउट करतात. ठीक आहे, +2 झाला म्हणजेच पुन्हा इकडे -2 तयार होतोय. जेव्हा त्यांच्यामध्ये शेअरिंग होतं तेव्हा पुन्हा मग हे एकमेकांचा चार्जेस जे असतात ना ते कॅन्सल आउट करत जातात. टोटल नेट चार्ज यांचा होतो 0. हे आपण इन डिटेल पुढे जेव्हा आपण प्रत्येक रिॲक्शन वाईज हा रूल डिस्कस करू ना तेव्हा आपण ते करणार आहोत. आत्ता फक्त इथे या तिघांमधला हा बेसिक डिफरन्स लक्षात घ्या की कोणामध्ये कोणत्या कंडिशन्स असतात. ठीक आहे, डिफरन्स सांगितले मी तुम्हाला, 3 प्रकारचे रूल्स सांगितले की ऑक्सिडेशन नंबर आपण जो काउंट करतो त्याचे. पहिलं होतं कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये होमो ॲटॉमिक आपण पाहिलं. होमो ॲटॉमिकमध्ये चार्ज 0 असतो, शेअरिंग सेम होतं आहे बरोबर, दोन्ही सारखे इलेक्ट्रॉन शेअर करतात.
होमो ॲटॉमिकमध्ये. हेट्रो ॲटॉमिकमध्ये डिफरन्स असू शकतो, दोन्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचं शेअरिंग करू शकतात. शेअरिंग सेम नसतं, कोणी कशाही पद्धतीने एक जास्त करेल एक कमी करेल असं पण होऊ शकतं. नंतर आहे पुढे की जे दुसरं कंपाऊंड असतं त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या आधारावरती आपण कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये ना 3 कंडिशन्स पाहतो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे आपल्याला करायचं डिस्कस ते. इकडे कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे आपण पाहिलं काय ते की हा कोव्हॅलंट बॉन्डचाच एक प्रकार आहे, फक्त शेअरिंग एकच ॲटम करतो, दुसरा फक्त काय करतो त्याचा यूज करून घेतो, बाकी काही नाही. याच्यामध्ये या कंडिशन्स आपण पाहिल्या, या 3 कंडिशन्स पाहिल्या. एकतर एकाची एची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल बीपेक्षा, एकतर दोघांची सारखी असेल असं केव्हा होतं जेव्हा ॲटम एकाच प्रकारचे असतील, आणि एकतर एची जास्त असेल किंवा बीची कमी असेल. या झाल्या 3 कंडिशन आपण डिस्कस केलेल्या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये. त्यानंतर आपल्याला याच्या पुढच्या लेक्चरमध्ये याच्या काही रिॲक्शन्स आणि जे काही रेडॉक्स रिॲक्शन या टॉपिक्सवरती PYQs विचारलेले होते त्याचं एक डिस्कशन आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. होप सो की हा जो पार्ट होता अगदी बेसिक पार्ट होता. याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन काय आहे, रिडक्शन काय आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन मिक्स काय आहे, रिड्युसिंग एजंट ऑक्सिडायझिंग एजंट दोन्ही काय आहेत, हा सगळा पार्ट समजलेला असेल. याच्या पुढचा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.